राज्यातील निवासी डॉक्टरांचा 7 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, प्रलंबित मागण्यांसाठी जाणार संपावर। धारावी पुनर्वसनासाठी मिठागरांच्या जमिनी संपादित करण्याचा सरकारचा निर्णय, केंद्राकडून लवकरच हस्तांतरण। पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात पाणीसाठ्यात झपाट्यानं घट, संपूर्ण नाशकात 52% पाणीसाठा शिल्लक। यवतमाळ जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा, प्रशासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न। बंजारा समाजासाठी संत सेवालाल महाराज बंजारा तांड समृद्धी योजनेला शासनाकडून मंजुरी, मंत्री संजय राठोड यांच्या मागणीला यश। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या सुशासन अहवालाचं प्रकाशन, सुशासन हाच सरकारचा पाया, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। महाराष्ट्र भूषणप्रमाणे आता महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा होणार सन्मान, 20 लाख रुपयांचं सन्मान चिन्ह असं स्वरूप। मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचं पाडकाम रखडलं, बंद केलेली वाहतूक पुन्हा सुरू, दुर्घटना होण्याची शक्यता। नालासोपारा महावितरण विभाग आणि वसई विरार महापालिकेविरोधात बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक, विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू। पिंपरी चिंचवडच्या मोशीतील अमोल पवार या अट्टल गुन्हेगाराची भरदिवसा हत्या, गुंडांचा मारहाणीतील मृत्यू, आरोपी फरार, तपास सुरू।